पालिकेची शाळा धोकादायक अवस्थेत आहे। जय भवानी शाळेच्या इमारतीला ठिकठिकाणी तडे गेलेत। वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार करूनही पालिकेचं मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे। या संदर्भातच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। पाहूया। इमारत जे आहे ते धोकादायक असल्याचं आपल्याला या ठिकाणी जे आहे ते दिसत आहे। या ठिकाणी जर आपण या शाळा जे आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो। या शाळेच्या ज्या इमारत आहे ते आपल्याला या ठिकाणी तडे वगैरे गेलेले जे आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। मात्र शाळेतील आतल्या भागात देखील जे आहे तो पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात पडल्यानंतर शाळेला गळती देखील जे आहे ते या ठिकाणी लागत असल्याची माहिती देखील जे आहे ते यावेळी मिळालेले आहे। जय भवानी प्रशालेमध्ये जे आहे ते या ठिकाणी 1ली ते 4थी पर्यंत जे आहे ते मराठी शाळा भरली जाते। त्याचबरोबर 1ली ते 7वी पर्यंत कन्नड शाळा देखील जे आहे ते या ठिकाणी भरवली जाते। त्याचबरोबर जे आहे ते 5वी ते 10वी पर्यंत प्रशाला देखील जे आहे ते हायस्कूल प्रशाला देखील जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते भरवली जाते। मात्र ही इमारत जर आपण पाहू शकतो की ही इमारत जे आहे ते फार जुनी जे आहे ते इमारत जे आहे ते असल्याचं या ठिकाणच्या शिक्षकांकडून जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे। 50 वर्षाहून अधिकची इमारत जी आहे ते ही आहे आणि या ठिकाणी साधारणपणे 250 विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी जे आहे ते शिक्षण घेत असतात। मात्र ही शाळा कुठेतरी धोकादायक आहे का आणि या शाळेमध्ये कुठली दुर्घटना होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाकडे जे आहे ते वारंवार जे आहे ते पत्रव्यवहार जे आहे ते करण्यात आलेला आहे। मात्र महापालिका प्रशासनाकडून या संदर्भात कुठलीही दखल जे आहे ते घेतली जात नसल्याची माहिती देखील जे आहे ते यावेळी येथील असलेल्या शिक्षकांनी जे आहे ते आपल्याला नाव न सांगता दिलेले आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।